सीएनई आणि सीपीडी नूतनीकरणाच्या नावाखाली परिचारिकांवर अन्याय होत असल्याचा आरोप करत तो तत्काळ दूर करण्याची मागणी करण्यात आली आहे. शासनाने दरवर्षी 30 ते 60 तास सीएनई सीपीडी पूर्ण करण्याची सक्ती केली असून त्यामुळे राज्यातील लाखो नोंदणीकृत परिचारिकांना आर्थिक, मानसिक व सामाजिक शोषणाला सामोरे जावे लागत असल्याचे सांगण्यात आले आणि या निर्णयाचा परिणाम परिचारिकांच्या आरोग्यासह रुग्णसेवेवरही होत असून वेळेवर कर्मचारी उपलब्ध नसल्याने रुग्णांना त्रास सहन करावा लागत आहे. तर याबाबत राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघटना यांच्या माध्यमातून जिल्हाधिकारी यांच्या मार्फत शासनाला निवेदन देण्यात आले आहे आणि मागण्या मान्य न झाल्यास 12 मे रोजी मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन आणि 15 ऑगस्ट रोजी मंत्रालयाकडे महामोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला आहे.